आता बातमी रोहित पवारांनी शिरसाटांवर केलेल्या आरोपाची। नवी मुंबईतल्या जमिनीच्या व्यवहारावरून 500 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप रोहित पवारांनी मंत्री शिरसाट यांच्यावर केला होता। त्यानंतर पुरावे द्या असं आव्हान शिरसाटांसह मुख्यमंत्र्यांनी सुद्धा केलं होतं। त्यानंतर आज रोहित पवार चक्क बॅग भरून 12,000 पानी पुरावे सादर करत घेऊन आले। पाहूयात। बॅगभर आमचे पुरावे आहेत, आमच्याकडे असणारी पेन ड्राईव्ह आहे ती तुमच्यापर्यंत आम्ही देतो। देवेंद्र फडणवीस साहेब हुशार नेते आहेत, या बाबतीत काय करतात हे आम्हाला सगळ्यांना बघायचंय। सिडकोचे अध्यक्ष असताना सरकारच्या ताब्यातील 15 एकर जमीन शिरसाटांनी बिवलकरांना 500 कोटी घेऊन परत केल्याचा आरोप रोहित पवारांनी केला। मात्र मुख्यमंत्र्यांनी आरोप न करता पुरावे सादर करा असं आव्हान दिलं होतं। त्यानंतर शिरसाटांना डिवचण्यासाठी बॅग भरून रोहित पवारांनी पुरावे सादर केले। 12,000 पानांचे पुरावे सादर करत असून मुख्यमंत्र्यांनी शिरसाटांवर कारवाई करावी अशी मागणी रोहित पवारांनी केली। निश्चित आहे, मुख्यमंत्री साहेबांनी त्यांच्याकडे पुरावे मागितले, त्यांच्याकडे पुरावे नाहीत। हे फक्त आता शायनिंग करण्यासाठी अशा काही गोष्टी करतात। प्रत्येक लोकांना आरोप करणं सोपं वाटतं, कशाच्या आधारावर केले ते सुद्धा दाखवू शकत नाहीत। रोहित पवार किंवा ही सगळी मंडळी रोज असे आरोप करत असतात, पुरावे दिले पाहिजे ना। बिना पुराव्याचा आरोप करणं योग्य नाही आहे। अर्थात मी अजून काही ती केस बघितलेली नाही, पण हे कुठलेही पुराव्याने आरोप केले तर मग त्या ठिकाणी मला असं वाटतं की त्याच्यावर इफेक्टिव्ह उत्तर देखील मिळतं। आता त्यांच्याकडे काय पुरावे आहेत आणि काय केस आहे मला पूर्णपणे माहिती नाही, पण बिना पुराव्याचे आरोप करत असतात। फडणवीस साहेबांना मला एवढंच सांगायचंय, ट्रकभर पुरावे नाही, गाडीभर पुरावे नाही, मात्र बॅगभर आमचे पुरावे आहेत, 12,000 पानांचे पुरावे आहेत। आणि हे जी आमच्याकडे असणारी पेन ड्राईव्ह आहे ती तुमच्यापर्यंत आम्ही देतो। देवेंद्र फडणवीस साहेब हुशार नेते आहेत, या बाबतीत काय करतात हे आम्हाला सगळ्यांना बघायचंय। गेल्या आठवड्यातच शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं नवी मुंबईतल्या सिडकोच्या कार्यालयावर मोर्चा काढला होता, ज्यात भूखंडाच्या व्यवहाराला स्थगिती देण्यासंदर्भातलं निवेदन दिलं। 15 एकरच्या जमिनीत सरकारचं 5,000 कोटींचं नुकसान आणि 10% प्रमाणे शिरसाटांनी 500 कोटी खाल्ले। त्यातील 350 कोटी पक्षाला पार्टी फंड दिला असाही आरोप रोहित पवारांचा आहे। आपण जर बघितलं तर 48 तासात 30 ते 32 टेबलवरून बुलेट ट्रेनच्या वेगाने फायली फिरल्या। निर्णय वेगवान, महाराष्ट्र गतिमान असं यांची ब्रीद वाक्य होतं, पण असं नाही तर भ्रष्टाचाराच्या फायली गतिमान आणि मलिदा खाऊ वेगवान अशी आजची परिस्थिती आहे। मला काय माहिती नाही, पण त्याने काहीतरी आरोप असा काहीतरी केलेला होता, मागे वर्तमानपत्रात मी वाचलं होतं। पण त्याच्यामध्ये काय तथ्य असेल तर खरं खोटं त्यांनी मांडलं पाहिजे। त्याच्यासाठी वेगवेगळे प्लॅटफॉर्म्स आहेत लोकशाहीमध्ये, अगदी बाहेरच्या प्लॅटफॉर्म सहित कोर्टाचा सुद्धा प्लॅटफॉर्म आहे, सगळे आहेत ना, तिथे मांडा ना। फक्त असं बाहेर बोलण्याऐवजी काय पुरावे आहेत ते पुरावे तर मांडले पाहिजेत, मुख्यमंत्र्यांपुढे पण मांडा। दरम्यान एकनाथ शिंदेंना यावरून पत्रकारांनी प्रश्न विचारला, पण प्रतिक्रिया देण्यास शिंदेंनी टाळाटाळ केली। रोहित पवारांनी डॉक्युमेंट आहे तर मुख्यमंत्र्यांना सिडको घोटाळ्यासंदर्भात दिले। आधीच मंत्री शिरसाटांवर भ्रष्टाचाराचे आरोप झालेले असताना शिरसाट बॅगवरून चर्चेत आले। छत्रपती संभाजीनगरमध्ये गणेश मंडळांना डीजे ऐवजी चांगला बँड मागवा असं आवाहन करतानाच शिरसाट बॅगवर आले। पैशांच्या उघड्या बॅगेसह शिरसाट व्हायरल झाले होते आणि त्यातच पैसे कमी पडले तर माझी बॅग उघडी आहेच असं वक्तव्य करून शिरसाटांनी वाद ओढावून घेतलाय। मी बीजेपी सर्व मंडळाच्या अध्यक्षांना विनंती करतो, नका करू, काय करायचं आपल्याला? 40 गावचं बँड मागवा ना, वैजापूरचं मग उधळचं बँड मागवा। पैसे कमी पडले ते सर्व लोक आहेत आणि काही नाही जमलं तर मी आहेच, बॅग माझी उघडीच आहे। ह्याच्यावरती आपण काय बोलू शकतो? बॅग उघडी आहे त्यांची, कारण हे जे लुटलेले पैसे आहेत त्या बॅगेत आहेत। भ्रष्टाचाराच्या पैशावरती तुम्ही गणेशोत्सव साजरा करा, हा स्पष्ट संदेश आहे। गणपती होऊस तर आम्ही शांत राहू, बघूया सरकार या बाबतीत काय करतंय। आमची मागणी आहे, एकतर शिरसाटांना त्यांच्या आत्ताच्या पदावरनं तुम्ही काढलं गेलं पाहिजे, कारण ते सुसाट सुटलेत।
काल सुद्धा एखाद्या कार्यक्रमामध्ये बोलत असताना त्यांनी सांगितलंय की जर समजा तुम्हाला पैशाची जरूरत लागली तर शासनाकडे या आणि शासनाचे पण पैसे संपले तर माझी बॅग उघडी आहे असं वक्तव्य कालच त्यांनी केलंय. म्हणजे अहंकार बघा कुठे आहे. तेच गव्हर्नर जे आता या देशाचे उपराष्ट्रपती बनतील त्यांच्या समोर सुद्धा अशाच लेवलला जाऊन ते तिथं बोलले होते. मुख्यमंत्री फडणवीसांनी वादग्रस्त मंत्र्यांना तंबी दिलेली आहे, पण तरीही शिरसाटांचा सूर अधूनमधून बॅगवरच जातोय. अक्षय मंकणीसह ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.